नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहे उपवासाचे साबुदाण्याचे धपाटे. तर कसे बनवायचे चला बघूया. तर एका बाउलमध्ये साबुदाणे भिजत घालून स्वच्छ धुवून भिजवून 2-3 तास भिजवून आपल्याला ते घ्यायचे आहेत. तर त्यासाठी 2 उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि सेंधव मीठ आणि ठेचलेली हिरवी मिरची असं एका बाउलमध्ये घेऊन या सगळ्यांचं आपल्याला एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊन ते आपल्याला असं तेलाचा थोडा हात लावत एका प्लेटवरती थापून घ्यायचे आहे. तुम्ही बटर पेपरचा पण यूज करू शकता किंवा पॉलिथिन, प्लास्टिक किंवा केळीचं पान ह्याच्यावरती तुम्ही हे धपाटे असे थापून घेऊ शकता. हे सगळे गोळे तयार आहेत. मी तुम्हाला त्या थापून दाखवते. असा गोळा घ्यायचा आहे, हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, प्लेटला पण थोडं तेल लावायचं आहे आणि असं हळूहळू असं त्याला पसरत आपल्याला पातळ जितका होईल तेवढा धपाटा थापून घ्यायचा आहे. उपवासासाठी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही असे धपाटे करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता. तर धपाटा आता थापून झालेला आहे. तव्याला आपल्याला असं एकसारखं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती असा तो धपाटा असा अलगद टाकून एका बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. मध्येच उचलायला जायचं नाही, नाहीतर काय होतं तो तुटून जातो. आणि मग वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला असं थोडंसं तेल टाकून तो नंतर पलटून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये धपाटे भाजायला खूप पेशन्स लागतात, कारण जर आपण अर्धवट कच्चा असताना जर तो परतायला गेलो तर तो तुटून जातो. तर बघा असं होतं. मग खालून व्यवस्थित त्याला आधी शिजू द्यायचं आणि मग पलटायचं. तसं खरपूस तांबूस रंगावरती थोडंसं आपल्याला असे हे पूर्णपणे धपाटे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही उकडलेल्या बटाट्याच्या ऐवजी कच्चा बटाटा किसून सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने आलटून पलटून आपल्याला हे धपाटे शेकून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने सगळे धपाटे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. तर बघा आता आपले धपाटे तयार आहेत. तर तुम्ही हे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, जे की उपवासाला चालेल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.